नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीचे लेवल काय असू शकतात किंवा त्यामध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो हे पाहणार आहोत। ज्या पद्धतीने मार्केट चाललं होतं अगोदर अगदी गुरुवारी एक चांगला 24,800 हा जो काही टॉप होता मार्केटने तो बनवला होता आणि त्यानंतर काल इन द सेन्स शुक्रवारी मार्केटमध्ये एक चांगलं गॅप अप ओपनिंग झाली आणि त्यानंतर पहिली एक मोठी रेड कॅन्डल आणि मार्केटने कंटिन्यू स्लोली डे लोला येऊन बंद झालेला आहे। म्हणजे टोटल जर फॉल पाहिला अगदी शुक्रवारचा फक्त तर जवळजवळ 300 पॉईंट आहे। आता हे का झालं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। पहा चार्ट मी थोडा छोटा करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। पहा मार्केटमध्ये काय होत होतं, प्रत्येकजण वाट पाहत होता की मार्केटमध्ये एक फॉल येईल, एक करेक्शन येईल, त्याला काही म्हणू शकतो आपण, आणि त्याच्या पुढे आहे बजेटच्या अगोदर एक करेक्शन येणं गरजेचंच आहे, ते आपण पुढे चर्चा करूयात। पण काय होत होतं, प्रत्येकाला वाटत होतं मार्केट इथून पडेल। मार्केटने काय केलं, एक छोटा फॉल दाखवला, पुन्हा वरती, पुन्हा साईडवेज, पुन्हा वरती, पुन्हा साईडवेज, पुन्हा वरती। इथे आता सगळ्यांना वाटलं की या सिच्युएशनला तरी नक्कीच मार्केटमध्ये फॉल येणार आहे, कारण का एक कन्सोलिडेशन फेज बनवली, थोडा वेळ 5 मिनिटाचं काय असेल ना, परंतु त्या टाईम फ्रेमवरती बनवलं आणि एक शार्प कट मार्केटमध्ये आला आणि प्रत्येकाला वाटलं की आता तरी मार्केट खाली जाणार आहे। पण काय झालं, मार्केटने एक छान रिव्हर्सल, आणि हे गुरुवारचे कॅन्डल आहे, गुरुवारी मार्केटने बरंच अपडाऊन केलं आणि फायनली मार्केटने वरती जाऊन बंद झालेलं आहे। आता प्रत्येकाला काय वाटायला लागलं की नाही, इथून पडलं, आता या लेवलला जर मार्केट इथं एक्सपायरीला, म्हणजेच मार्केट आता पूर्ण पॉझिटिव्ह आहे। ऑलरेडी मार्केट पॉझिटिव्ह होतं, परंतु आता अधिक पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि प्रत्येकाला वाटलं की आता 25,000 तर 100% येणार आहे। आणि जेव्हा कधी आपल्याला वाटत असताना 100% होणार आहे, त्यावेळेस मार्केट दाखवून देतं की मी कोण आहे, म्हणजे मार्केट सुप्रीम कसं आहे हे दाखवून देत असतं। म्हणजे इथूनपर्यंत जे फॉलची वाट पाहत होते ना, ते सगळे बायस झाले, कुठे इथे बायस झाले की आता मार्केटमध्ये फॉल येणार नाही। आणि ज्यावेळेस जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे 90 to 95% लोकांना जी गोष्ट वाटते ना, अगदी मार्केट त्याच्या विरुद्ध करत असतं। शुक्रवारी काही कारण नसताना एक छोटं मोठं गॅपअप म्हणूयात आणि त्यानंतर मार्केट स्लोली नंतरून याला मायक्रोसॉफ्टचा जो काही प्रॉब्लेम झाला त्याच्याबरोबर जोडलं सगळ्यांनी। परंतु जर न्यूजने मार्केट फॉल झाला असतं ना, पहिली 5 मिनिटाची, दुसरी 5 मिनिटं, तिसऱ्या, या पद्धतीने मार्केटमध्ये फॉल आला असता, एखादी रिकव्हरी आणि पुन्हा फॉल आला असता। परंतु शुक्रवारी काहीही घडलं नाही, अगदी स्लोली मार्केट खाली आलेलं आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। या छोट्या गोष्टी ना एक्सपिरियन्सने तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे की काय होतं मार्केटमध्ये। आत्ता जरी तुमच्या हातून हा फॉल सुटला असेल ना, तरी पुढे ज्यावेळेस संधी मिळणार आहे त्यावेळेस लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने मार्केटमध्ये सगळ्यांना जी गोष्ट वाटते ना, ती शक्यतो मार्केटमध्ये होत नाही। आता पुढे काय होऊ शकतं, मार्केटमध्ये हा जो फॉल आहे याच्यामध्ये कुठेही एक सायझेबल रिकव्हरी नाही आहे। म्हणजे प्रत्येक वेळेस काय वाटलं, इथे एक डबल बॉटम बनतोय किंवा इथेही डबल बॉटम असेल, इथून मार्केट वरती जाऊ शकतं, हे प्रत्येकाला वाटत राहिलेलं होतं, पण ते शुक्रवारी काही होताना पाहायला मिळालं नाही। मग आता आपण कशा पद्धतीने अप्रोच ठेवला पाहिजे किंवा काय महत्त्वाचं आहे पहा, आता याच्यासाठी एक महत्त्वाची इव्हेंट आहे पुढे, ती आहे बजेटमध्ये काय होतं यावरती मार्केटची जी पुढची डिरेक्शन आहे ती अवलंबून असणार आहे। परंतु बजेट अगोदर जे करेक्शन बाकी होतं किंवा गरजेचं होतं ते थोडंफार प्रमाणात होताना पाहायला मिळतं आहे। आता सोमवारी काय होऊ शकतं, सोमवारसाठी एक महत्त्वाची रेंज आहे। आता कोणती लेवल ब्रेक झाल्यानंतर, कोणती लेवल ब्रेक झाल्याच्यानंतर, यापेक्षाही ती रेंज सुरुवातीला मार्क करून घ्या। ती रेंज आहे अगदीच जिथे बंद आहोत 500, ही डाऊन साईडची लेवल आहे, त्यापेक्षाही 480 म्हणजे 24,480 आणि वरती आहे 24,820। ज्यावेळेस कधीही तुम्ही या पद्धतीची रेंज फॉर्म करता, थोडी वरती आहे ही 24,480, या पद्धतीची ज्यावेळेस रेंज फॉर्म करताना पूर्ण रेंजला ट्रेड करण्यापेक्षा, कारण का ती आत्ताच बनते, गेल्या काही दिवस अगदी स्लोली मूवमेंट होत होती, म्हणजे याच्यामध्ये जी लेवल येते ना ती येते 24,460च्या आसपास। मग आता ही लेवल ट्रेडेबल असणार आहे, या लेवलवरती तुमचे ट्रेड डिसाईड होणार आहेत की तुम्ही काय करायचं आहे। सोमवारी जर मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅप अप होऊन इथपर्यंत जाते, कुठपर्यंत, 24,450, 650, 660 या लेवलपर्यंत जाते आणि इथून एखादं रिजेक्शन फेस करते, मग ते काही असू शकतं, शूटिंग स्टार असेल किंवा एखादं साईडवेज झोन येऊन ब्रेकडाऊन येईल, तर हा सगळ्यात बेस्ट पुट तुमचा असणार आहे। म्हणजे इथे तुम्हाला एक चांगली पुटची संधी, आणि त्यावेळेस अगदी 15 ते 20च पॉईंटचा, 460 पासून 475 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे, अगदी 15 ते 20 पॉईंटचा। 5-10 पॉईंट प्लस मायनस तुम्ही पोझिशन घेऊ शकता, परंतु स्टॉप लॉस मात्र हा आणि फॉर्मेशन बनणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा। नाहीतर काय होईल, 450 दिसलं पोझिशन बनवा असं नाही, इथे काहीतरी बेरिश फॉर्मेशन बनलं की तुम्ही इथे डेफिनेटली तुमची जी काही पोझिशन आहे ती बनवू शकता, आणि त्यानंतर मग 480 हे पहिलं टार्गेट असणार आहे। आणि या पद्धतीचं फॉर्मेशनसुद्धा तुमचं क्लिअर होणार आहे। आणि पुन्हा म्हणजे इथे पाहिजे तर तुम्ही 50% क्वांटिटीने ट्रेड घ्या, आणि जर पुन्हा 480 ब्रेक झालं तर 50% क्वांटिटीने, मग त्याच्या खालच्या ज्या लेवल आहेत अगदी 24,150पर्यंतची लेवल ओपन होत आहे, आणि जी
एंट्री पॉईंट ठरणार आहे आपली बजेटसाठी. आता बजेटसाठीचा व्हिडिओ मला विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही आहे, पण बजेटच्या आदल्या दिवशी मी नक्कीच सांगेल की ती महत्त्वाची लेवल काय. अगदी 2400-150चं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. ते उद्या येईल का, तर शक्यता कमी आहे. मग मध्ये जे टार्गेट आहेत ते कोणते असू शकतात. 480 ब्रेक झाल्याच्या नंतर तुमचं जे टार्गेट आहे 420, 360 आणि 240. 280, 240 इथपर्यंत आपण जाऊ शकतो आणि मग हा फॉल शार्प असणार आहे. हा जरी स्लो झालेला असला ना तरी हा फॉल शार्प असणार आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी पोझिशन काय असू शकते, फ्लॅट ओपन आहे, मार्केट थोडा वेळ सस्टेन करते आणि 480 ब्रेक करते. सेम टार्गेटसाठी तुम्ही पोझिशन बनवायची आहे. फक्त इथे जो स्टॉप लॉस असणार आहे ना तो 25 ते 30 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस, म्हणजे अगदी 520 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. हे लक्षात ठेवा. दोन्ही सिच्युएशन वेगळ्या आहेत, म्हणजे फक्त लेवल पाहून नाही, तिथे फॉर्मेशन काय होतं त्यावरती तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचं. फ्लॅट ओपन होते, थोडं सस्टेन करून खाली येते, तर एक पोझिशन होऊ शकते. आता दुसरं जे सध्या दिसते ती आहे गॅपडाऊन. गॅपडाऊनच्या केसमध्ये थोडं अवघड आहे, कारण का ज्या पद्धतीचा फॉल आहे कंटिन्युअस आहे, इथे कुठेही रिट्रेसमेंट नाही आहे आणि त्यानंतर जर गॅपडाऊन होते ना मग थोडं क्रिटिकल होऊ शकते ही पोझिशन. मग तिथे काय संधी मिळू शकते, जर मोठं गॅपडाऊन होते 100-125 पॉईंटचं जर गॅपडाऊन होते तर एकतर मार्केटला इथे येऊ द्यात 480-520 या झोनमध्ये. इथे एखादं बेरिश फॉर्मेशन म्हणजे डबल टॉप असू शकतो किंवा कोणतंही बेरिश फॉर्मेशन शूटिंग स्टार असेल किंवा साईडवेज झोन होऊन तो ब्रेक होईल, तर तिथे तुम्ही पोझिशन घेऊ शकता. फक्त ही पोझिशन थोडी क्वांटिटी कमी करा, कारण का काय होईल एवढ्या मोठ्या फॉलनंतर मार्केट जर इथे येऊन मग लो ब्रेक करताना पूर्ण क्वांटिटी घ्या. जिथे गॅपडाऊन ओपन होते, जो फर्स्ट लो बनतो मार्केटवरती येऊन जाते, तर तुम्ही पोझिशन पूर्ण क्वांटिटी इथे घेऊ शकता आणि 50% क्वांटिटी या ठिकाणी. टार्गेट आपले तेच असणार आहे. आता दुसरी केस काय होऊ शकते गॅपडाऊनमध्ये, जर गॅपडाऊन ओपन होते आणि या पद्धतीची एखादी कॅन्डल बनते म्हणजे एखादी मोठी रेड कॅन्डल बनते, तर डेफिनेटली त्या रेडचा लो ब्रेक होताना पहिली 5 मिनिटाची घ्या, 15 मिनिटाची घ्या, तो लो ब्रेक होताना तुम्ही पोझिशन क्रिएट करू शकता. कॅन्डलची रेंज जर 50 ते 60 पॉईंटपेक्षा मोठी असेल तर त्याच्या 50%ला काय करा, 50%ला स्टॉप लॉस असला पाहिजे. रेंज थोडी असेल 30-35 पॉईंटची, तर मात्र त्याच्या टॉपला तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. लो ब्रेक होताना तुम्ही डेफिनेटली डाऊन साईडची पोझिशन घेऊ शकता आणि मग आपला जो काही टार्गेट डिस्कस केलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं टार्गेट ठेवा. आता या तीनही सिच्युएशन किंवा चारही सिच्युएशनमध्ये आपण डिस्कस कशाचं केलेलं आहे, पुट. म्हणजे याचा अर्थ मार्केट बेरिश झाले का, तर नक्कीच नाही. पण ज्या पद्धतीचे सिच्युएशन आहे, पुढे बजेट आहे, हे करेक्शन जर गरजेचं असेल, होणार असेल, तर या पद्धतीने होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता म्हणून सांगितलं आहे. मग याच्यामध्ये जो अपसाईडचा कॉल आहे किंवा ज्याला आपण कॉल पोझिशन म्हणतो, लॉंग पोझिशन, ती कुठे बनू शकते, तर डेफिनेटली ही जी लेवल आहे 660, 24,660. कोणत्याही कंडिशनमध्ये जर मार्केट 24,660 ब्रेक करते ना तर ती एक बुलिश साईन असणार आहे आणि मग मार्केट 25,000च्या दिशेने प्रवास करणार आहे. मग 25,000साठी ट्रेड करायचं का, तर उद्या 25,000 येणं मग थोडं अवघड आहे. मग जे आपलं टार्गेट असणार आहे ते असणार आहे 24,820, फक्त याच टार्गेटसाठी, पण मात्र पूर्ण क्वांटिटीने. आणि 24,820 ब्रेक झालं तर डेफिनेटली तुम्ही मग बजेटसाठी सुद्धा ती पोझिशन ठेवू शकता कॅरी फॉरवर्ड. पण कधी मार्केट कोणत्याही कंडिशनमध्ये, ते फ्लॅट ओपनिंग नंतर असू द्यात, गॅप अप असू द्यात, गॅप डाऊन असू द्यात, ज्यावेळी 24,660 ओपन ब्रेक होईल ना त्याच वेळेस आपण कॉलची पोझिशन घेणार आहे. मी नेहमी काय सांगत होतो गेल्या काही दिवसांपासून की आपण फक्त कॉलच्या पोझिशन घेणार आहोत, बाय ऑन डिप्स करणार आहोत. अदरवाईज आपण पुटमध्ये एक दिवसाची वाट पाहणार आहे. आपण ती वाट पाहिलेली आहे, ते रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळालेले आहे. आता आपण काय करणार आहोत, कोणत्याही लेवलला खाली एकतर पुटमध्ये बसणार आहोत, कॉलची पोझिशन इथे आपण अवॉइड करणार. कदाचित इथून एक शार्प कॅन्डल अशी बनेल, मी गुरुवारीही सांगितलं होतं की एक शार्प रेड कॅन्डल बनू शकते, आपण वाट पाहणार आहे. आपण काल शुक्रवारी वाट पाहिली, एक शार्प ग्रीन कॅन्डल बनते, बनू द्यात. जोपर्यंत 660 ब्रेक होत नाही कॉलची पोझिशन ट्राय करायची नाही. हां, तुमचं काही ॲनालिसिस असेल तुम्ही नक्कीच करू शकता खाली, कारण का 320 आहे, 420 आहे, 480 आहे, या महत्त्वाचे सपोर्ट लेवल आहेत जिथे बाईंग होऊ शकतं छोटं मोठं. पण इंट्राडेसाठी जर तुम्ही ट्रेड प्लॅन करत असाल उद्यासाठी, तर 660 ही महत्त्वाची लेवल आहे आणि त्यावरतीच फोकस करायचा आहे. हे समजण्यासाठी तुम्ही एकदा आपण जो डेली चार्ट आहे ना तोही पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल. विकली चार्ट आपण ॲनालिसिस केलं असतं तर पाहिलं असतं, परंतु लक्षात पहा काय झालेलं होतं. मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं ना, मार्केट या लेवलपासून जेव्हा वरती निघाले ना, प्रत्येकाला वाटत होतं इथून मार्केटमध्ये फॉल येईल, कारण का ज्या पद्धतीचं इलेक्शन कॅन्डल बनले होतं, नाही फॉल आला, इथून वरती गेलं. ही ज्यावेळी शूटिंग स्टार बनली त्यानंतर फॉल येईल वाटलं, मार्केट पुन्हा वरती गेले. इथे छोट्या कॅन्डल बनल्या त्यानंतर वाटलं फॉल येईल, नाही आला. इथे आता तरी नक्कीच फॉल येईल हे वाटलं आणि काय झालं, या कॅन्डलचा लोसुद्धा ब्रेक झाला, परंतु त्यानंतर एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली आणि मग सगळे इथे 100% किंवा 95% लोक बुलिश झाली मार्केटला आणि मार्केटने मग एक चांगली रेड कॅन्डल फॉर्म केलेली आहे. म्हणून थोडं सावध 24,660 या लेवलवरतीच आपल्याला उद्यासाठी फोकस करायचा आहे. हे झालं निफ्टीसाठी. निफ्टीमध्ये नक्कीच चांगली संधी आहे, ट्रेडेबल आहे. निफ्टीचा जो इंडेक्स आहे तो ट्रेडेबल आहे, पण जो इंडेक्स महत्त्वाचा असतो किंवा बजेटमध्ये ज्याच्यामध्ये खूप साऱ्या अपेक्षा असतात लोकांना, तो आहे बँक निफ्टी. आणि बँक निफ्टीमध्ये काहीच होत नाही आहे. गेल्या काही दिवसापासून जी रेंज पकडली आहे ती होती 52,200 ते 52,800. याच्या न वरती जाते ना मार्केट खाली येते. हां, नक्कीच इथे थोडंफार ट्राय केलं मार्केटने, पण
असं सस्टेन कुठेही झालेलं नाही, त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक चांगला ट्रेड आपण ज्याला म्हणू शकतो ना तो बनलेला नाही आहे. मग उद्यासाठी काय होऊ शकतं पहा, इथेही काय केलं, खाली येण्याचा प्रयत्न केला, वरती गेलं आणि पुन्हा फक्त एवढाच एक ट्रेड मिळाला असणार आहे. परंतु ज्यांना हा ट्रेड मिळाला आहे ना त्यांनी पूर्ण इथे दिवसभर वेळ घालून त्याच्यामध्ये नक्कीच जो काही प्रॉफिट आहे तो लॉसमध्ये तरी कन्वर्ट केला असेल किंवा जो प्रॉफिट होता तो तरी ॲटलिस्ट घालवलेला असणार आहे. आता मग उद्यासाठी काय महत्त्वाचा लेवल आहे तर तीच लेवल आपण डिस्कस करणार आहोत. पुन्हा इथे जवळजवळ 700 ते 800 पॉईंटचा झोन येत आहे. वरती आहे 52, ॲटलिस्ट 52,600 पकडून चला, म्हणजे 52,650 जोपर्यंत ब्रेक होत नाही कोणत्याही कंडिशनमध्ये बुलिश ट्रेड आपला बनत नाही. हा अगदी रिस्की ट्रेडर असाल तर 52,400च्या वरती तुम्ही ट्राय करू शकता. छोटा मोठा ट्रेड तो काही चांगला ट्रेड बनणार नाही, परंतु 52,650च्या वरती तुम्ही बुलिश होणार आहात. 52,800 पहिलं टार्गेट, त्यानंतर 53,075 आणि मग तुम्ही विचार करा त्याच्यावरती कुठपर्यंतही, म्हणजे बजेटसाठी 1,000-1,500 पॉईंटची रॅली याच्यावरती आपण पाहू शकतो. उद्यासाठी तरी आपण हेच फायनल टार्गेट घेऊन चालणार आहोत जर मार्केटवरती जात असेल, की ज्याची शक्यता सध्या तरी थोडी कमी दिसते. पण HDFC बँक आहे, RBL बँक आहे, कोटक बँक आहे, यांचे रिझल्ट आहेत आणि त्या रिझल्टवरती रिॲक्शन येणार आहे बँक निफ्टीकडून. त्याच्यामुळे या लेवल फक्त हाताशी असू द्यात. 53,075 ब्रेक झालं तर ठीक मागच्या 6-7 सेशनमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे त्यावरती. आता महत्त्वाचा पार्ट जो राहतो ना तो आहे डाऊन साईड कशा पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो. हा जो सपोर्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि इथे एकदा दोनदा थोडा वेळ ब्रेक होताना पाहायला मिळाला, म्हणून आपण ती लेवल काय करणार आहोत 52,150 करणार आहोत. म्हणजे मार्केट फ्लॅट असू द्यात, गॅपअप असू द्यात किंवा गॅप डाऊन असू द्यात, जरी मार्केट इथे वरती येऊन खाली येते, कारण का आता काय झालं 1, 2, 3, 4 आणि 5 ते 6 वेळा इथे आहे, इथे आहे, म्हणजे 7 ते 8 वेळा मार्केटने ही लेवल टेस्ट करण्याचा किंवा ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. मग आता काय होऊ शकतं फायनली मार्केट पुन्हा जर याच्या खाली जाते ना तर तो एक चांगला ब्रेकडाऊन असू शकतो आणि मग त्याचं जे टार्गेट आहे ना ते तुम्हाला घेऊन जाऊ शकतं 51,800 पर्यंत. 51,800 आणि 52,000 या दोन ज्या लेवल आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आणि स्ट्रॉंग सपोर्ट आहेत आता मार्केटसाठी. पण एवढ्या वेळा त्या टेस्ट झाले, जर आता निफ्टीमध्येही आपण छोटा मोठा फॉल पाहतोय आणि तो जर बँक निफ्टीमध्ये सुद्धा कन्वर्ट झाला किंवा बँक निफ्टीमध्ये जरी पाहायला मिळेल, कारण का निफ्टीमध्ये फॉल आहे प्रॉपर, शुक्रवारची कॅन्डल जी आहे ना ती प्रॉपर रेड कॅन्डल ज्याला आपण म्हणू शकतो तशी आहे, पण बँक निफ्टीमध्ये तेवढी मोठी कॅन्डल नाही आहे. म्हणून 52,150 ब्रेक झालं तर 52,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे, 51,800 ही एक महत्त्वाची लेवल आहे. आणि इमिजिएट जर तुम्हाला 51,800 ब्रेक होताना पाहायला मिळते, जी लेवल आहे 51,800 ब्रेक होताना पाहायला मिळते, तर मग एक चांगला फॉल येणार आहे. फक्त इथे एक कंडिशन काय असू शकते, मार्केट इथे येऊन मध्ये फ्लॅट नाही होऊ द्यात, गॅप डाऊन नाही होऊ द्यात, इथे येऊन थोडं वेळ सस्टेन करून जर 51,800 ब्रेक होऊ द्यात किंवा मार्केट फास्टमध्ये 51,800 ब्रेक झालं सोडून द्या थोडा वेळ आणि मार्केटला पुन्हा एकदा रिटेस्टिंगला येऊ द्यात किंवा याच्यावरती येऊ शकतं आणि मग पुन्हा जेव्हा 51,800 ब्रेक करणार आहे, इथे 51,800 नाही त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून डायरेक्ट 51,800लाच ड्रॉ करतो. ही जी लेवल आहे म्हणजे मार्केट फ्लॅट ओपन असू त्यात किंवा गॅप डाऊन एकदम गेलं तर थोडं अवघड आहे ट्रेड पकडणं किंवा तो थोडा रिस्क होऊ शकतो. पण मार्केट खाली जाऊन पुन्हा वरती येते, अगदी इथून बेरिश फॉर्मेशन होऊ शकतं किंवा इथून कुठूनही बेरिश फॉर्मेशन होऊन पुन्हा 51,800 ब्रेक होताना कोणतेही बेरिश फॉर्मेशन, मग मात्र एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. तो जवळजवळ 1,000 पॉईंटचा असू शकतो. तो उद्याच होईल अशातला भाग नाही, उद्या आणि परवा मिळून तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग याच्या खाली जे तुमचं टार्गेट असणार आहे ते आहे 51,600 आणि 51,400 पर्यंतचा प्रवास तुम्ही नक्कीच बँक निफ्टीमध्ये पाहू शकता. गोष्टी आपण डाऊन साईडच्या थोड्या जास्त डिस्कस केल्यात, याचा अर्थ मार्केटमध्ये बेरिश फॉर्मेशन बनलं आहे असं नक्कीच नाही आहे, फक्त ते उद्याच्या दिवसासाठी आहे आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या क्वांटिटी मॅनेज करा. पुढे बजेट आहे, इव्हेंटमुळे प्रीमियम थोडे महाग भेटतील तर ते थोडं मॅनेज करा. हे लक्षात ठेवा की मार्केट बेरिश अजून झालेलं नाही आहे, फक्त उद्याच्या दिवसासाठीचंच हे ॲनालिसिस आहे. काही कारणाने मला विकली ॲनालिसिस बनवता आलेलं नाही आहे. जर शक्य झालं तर मी उद्या किंवा परवा बजेटच्या अगोदर, शक्यतो उद्याच, त्याबद्दल नाही पूर्ण व्हिडिओ पण ओझरची माहिती ज्या लेवल महत्त्वाच्या आहेत त्यावरती डिस्कशन करणार आहे. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.